ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाची बातमी आहे। नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला पार पडणाऱ्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावरती असणार आहेत। खरं तर अलीकडेच एका पत्रिकेद्वारे ठाकरेंना अयोध्येमधील निमंत्रण सुद्धा मिळालेलं आहे। ठाकरे या सोहळ्याला जाणार नाहीत, ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरती करतील। गोदा आरती सुद्धा यावेळेला पार पडेल। अंतिम टप्प्यामध्ये नाशिकातील कान्हेरे मैदानावरती जागरण गोंधळ घालत ठाकरेंच्या शिवसेनेची जाहीर सभा या ठिकाणी पार पडेल। राम मंदिरावरनं रंगलेल्या श्रेयवादाच्या राजकारणावरती उद्धव ठाकरे हे या सभेमध्ये सविस्तर बोलण्याची शक्यता आहे। दरम्यान ठाकरेंच्या या दौऱ्याचा टीजर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे। अड्डा असला तरी चालतील, पण निष्ठावान आहे। गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांच्या फौजेचं नेतृत्व मला कदापि मान्य। हिंदुत्व काय आहे? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे। हे माझ्या आजोबांपासून चालत आलेलं हिंदुत्व, जे माझ्या वडिलांनी पुढे नेलेलं, आणि तोच वारसा घेऊन मी आणि आदित्य पुढे होतो। आपण सगळे त्याचे साक्षीदार आणि साक्षी आहोत। दरम्यान ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती खासदार संजय राऊत यांनी एकूणच 2 दिवसीय कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली आहे। बघूयात। सगळ्यात आधी उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर नाशिकला, ओझरला ते थेट भगूरला येतील। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील। तिथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा।